माहितीबद्दल धन्यवाद। आणि भारतावरती म्हणजे आत्ताच आपण बघितलं की जी मंडळी तिथं अडकून पडलेली आहेत ती सध्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत, पण भारत देशाचा व्यापक विचार करता भारतावरती या युद्धाचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। भारताच्या व्यापाराला सगळ्यात मोठा फटका बसेल, कारण जेएनपीटी बंदरातनं इराण, इराक, दुबई या आखाती देशात जाणारी सगळी जहाजं अडकून पडलेली आहेत। साधारणतः 125 ते 150 कोटी रुपयांचा शेतीमाल वाया जाण्याची शक्यता आहे। भारतातनं निर्यात होणारी द्राक्ष, केळी, कांदा, कलिंगड आणि भाजीपाला हे सगळं अडकून पडलंय, ठप्प झालंय। युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये प्रति क्विंटल इतके होते, आता हे दर गडगडलेत, 1500 रुपये प्रति क्विंटलवरती आलेत। सौदी अरेबियानंतर इराणमध्ये भारतीय बासमती तांदळाची निर्यात सर्वाधिक होते, पण बासमती तांदळाला सुद्धा या युद्धाचा मोठा फटका बसू शकतो। परिस्थिती कायम राहिली तर हापूस आंबा ज्याचा सीझन आहे आणि शेतकरी मोठ्या संख्येनं हापूस आंबा निर्यात करतात परदेशात, आखाती देशात, त्या व्यापाराला सुद्धा फटका बसेल। आणि या युद्धाचा परिणाम सध्या जे 3 देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा पाहायला मिळाला। आणि आज सोमवारी बाजार उघडताच तो चांगलाच गडगडला, 800 ते 900 अंकांनी सेन्सेक्स खाली घसरला आणि केवळ शेअर मार्केटवरती नाही तर सोन्या चांदीच्या दरावरती सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतोय। युद्धजन्य परिस्थितीत सोन्या चांदीच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे अनेक जण पसंती दर्शवतात। सोन्या चांदीच्या दरावरती या युद्धाचा परिणाम दिसतोय। जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर जीएसटी विना 1,65,000 होते, तर चांदीचे दर 3,15,000 रुपयांवरती गेलेत। परिस्थितीमध्ये सोना हिस्टॉरिकली ही वाढत असतो आणि तसंच वाढलेला आहे। जोपर्यंत हा युद्ध माहोल कमी होत नाही, जोपर्यंत थोडी जागतिक शांती होत नाही, तोपर्यंत सोन्याच्या भावात थोडीफार उलाढाल होऊ शकते आणि आणखीन वरती भाव जाऊ शकतात। आणि जेव्हा आठवड्याच्या शेवटी या युद्धाचा भडका उडाला तेव्हा सगळ्यात जास्त धाकधूक कोणाच्या मनात सुरू झाली तर ती इन्व्हेस्टर्सच्या, गुंतवणूकदारांच्या मनात, की सोमवारी जेव्हा शेअर मार्केट खुला होईल तेव्हा नेमकं बाजारात काय चित्र पाहायला मिळेल। पण अपेक्षेप्रमाणे शेअर बाजाराला मोठा फटका बसलेला आहे। युद्धामुळे बाजार बंद होताना आज संध्याकाळी सेन्सेक्स जवळपास 1048 अंकांनी कोसळलेला, त्यामुळे सेन्सेक्स 80,238 अंकांवरती बंद झाला। त्याच वेळेला निफ्टी 312 अंकांनी घसरून 24,865 अंकांवरती बंद झालाय। यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालेलं असून उद्या भारतीय शेअर बाजाराची नेमकी काय परिस्थिती असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि युद्धामध्ये अमेरिकेला आणि इस्रायलला मिळालेलं सर्वात मोठं यश म्हणजे इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांना ठार करण्यात आलं। आणि